नमस्कार. देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करण्याची एक जबरदस्त संधी चालून आली आहे. हो, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे आपल्या DRDOने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. त्यांच्या अधिकृत अधिसूचनेतच एक खूप छान वाक्य आहे. DRDOमध्ये सामील होऊन अभिमानाने देशाची सेवा करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक नोकरी नाहीये, तर थेट देशसेवेची संधी आहे. आता मनात प्रश्न येईल की ही भरती प्रक्रिया कोण करतं? तर DRDOची खास शाखा आहे CEPTAM. यांचं मुख्य कामच आहे देशासाठी सर्वोत्तम तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी शोधणं आणि त्यांची निवड करणं. आज आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. म्हणजे या भरतीबद्दलची सगळी माहिती स्पष्ट होईल आणि कुठलाही गोंधळ राहणार नाही. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे की ही भरती अधिकृत जाहिरात क्रमांक CEPTAM11 अंतर्गत जाहीर झाली आहे. तर मग सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न, जागा किती आहेत, बरोबर? तर या भरतीमध्ये तब्बल 764 जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे संधी खूप मोठी आहे. पण हो, त्यामुळे स्पर्धाही तितकीच मोठी असणार आहे. ओके, एकूण जागा तर कळल्या, पण या 764 जागा नेमक्या कोणत्या पदांसाठी आहेत? चला आता त्याचाच तपशील पाहूया. इथे बघा, सगळं अगदी स्पष्टपणे मांडलंय. मुख्यत्वे 2 पदं आहेत. सिनियर टेक्निकल असिस्टंट बी साठी तर तब्बल 561 जागा आहेत आणि टेक्निशियन ए साठी 203 जागा आहेत. आणि हो, वेतन स्तर पाहिलात? पगार पण खूपच चांगला आहे. पदं छान आहेत, पगार पण चांगला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्रता काय हवी? चला, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊ. तर आपण शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलूया. सिनियर टेक्निकल असिस्टंट बी म्हणजे STA-B साठी BSc किंवा संबंधित विषयात डिप्लोमा असायला हवा आणि टेक्निशियन ए साठी 10वी पास आणि सोबत त्या ट्रेडमधलं ITI प्रमाणपत्र गरजेचं आहे. अगदी सरळ आणि सोपं आहे. आता वयाचं बघूया. साधारणपणे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावं. पण थांबा, इथे काही सवलतसुद्धा आहे. सरकारी नियमांप्रमाणे SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. समजा शिक्षण आणि वय दोन्ही गोष्टी जुळतात आहेत. मग आता पुढे काय? अर्ज कसा करायचा? चला, ती प्रक्रिया आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. हे बघा, प्रक्रिया खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी DRDOच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. मग तिथे ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि शेवटी जे काही शुल्क असेल ते भरायचं. लक्षात ठेवा, दुसरा कुठलाही मार्ग नाही, फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. आता प्रश्न येतो शुल्काचा. तर जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे महिला उमेदवार आणि SC, ST, PWD, माजी सैनिक या सगळ्यांसाठी कोणतंही शुल्क नाही. त्यांना फी पूर्णपणे माफ आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. तर अर्ज भरण्याची लिंक साधारणपणे 9 डिसेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही अपेक्षित तारीख आहे. शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे DRDOच्या वेबसाईटवर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. चला, समजा अर्ज भरून झाला. आता पुढे काय? निवड नेमकी कशी होणार? जाणून घेऊया आपल्या शेवटच्या भागात. निवड प्रक्रिया मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा आहे कॉम्प्युटरवर आधारित परीक्षा म्हणजे CBT. यात पास झाल्यावर दुसरा टप्पा असेल जो पदानुसार ट्रेड टेस्ट, स्किल टेस्ट किंवा फिजिकल टेस्ट असू शकतो. आणि हे सगळं पार केल्यावर शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या कागदपत्रांची तपासणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर ही होती सगळी माहिती. आता प्रश्न हा आहे की देश सेवेच्या मार्गावर करिअर घडवण्यासाठी ही एक योग्य संधी आहे का? या संधीचं सोनं करायचे का? याचा विचार नक्की करायला हवा. एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट, अर्ज करण्याआधी या माहितीच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी सविस्तर जाहिरात दिली आहे ती कृपया एकदा पूर्ण वाचा. आणि हो, जरी माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन संधींसाठी मजा जॉब YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू